बॅचलर मुलांसाठी आपण झटपट कुकर बिर्याणी बनवतोय। आपण एक छोटा कुकर घेतलेला आहे। आता गॅसवर चढवून आपण तेल टाकतोय। तेल जरा बऱ्यापैकी टाकूया, 2 ते 3 चम्मच। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। मग त्यात आपण फोडणीचं साहित्य टाकूया। आता आपलं तेल गरम झालेले, त्यात टाकूया तेजपत्ता, शहाजिरी, अद्रक लसणाची पेस्ट, चांगली फ्राय होऊ द्यायची। आता त्यात टाकूया आपण कांदा, कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला। आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे। आता आपण त्यात टाकतोय टोमॅटो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान मऊ होईपर्यंत भाजायचं आहे। आता आपण त्यात टाकतोय थोडंसं मीठ, त्या टोमॅटो आपले मऊ होण्यासाठी। 2 मिनिटं अजून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। मग आपण टाकूया त्यात मसाले। 2 मिनिटांनंतर आपला टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। आता आपण टाकतोय त्यामध्ये मसाले। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, बिर्याणी मसाला, आणि मीठ। आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे। आता आपण 1 चम्मच मीठ घालूया। मीठ कमी जास्त करू शकता चवीनुसार। आता त्यात टाकूया आपण चिकन, आणि चिकन चांगल्या फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये। आपलं चिकन चांगलं फ्राय होऊ द्यायचंय 5 मिनिटासाठी। अशा प्रकारे आपलं चिकन 5 मिनिटासाठी आपण फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण त्यात टाकतोय तांदूळ, आपण 1 वाटी तांदूळ घेतलाय। आता त्याच्यात 3 पट पाणी टाकायचं। आता आपण 1 वाटी तांदळासाठी 3 वाटी ते 3.5 वाटी पाणी टाकतोय। आता आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण कुकर बंद करूया, आणि 2 शिट्टी पूर्ण करायच्या, आणि 3री शिट्टीला 5 मिनिटांनंतर बंद करायचं। आपल्या कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, आणि 10 मिनिटं आपण थंड करायला ठेवलं होतं। आता आपण उघडूया। बघा आता किती सुंदर आणि छान बिर्याणी तयार झालेली आहे। आपल्या चिकनचे पीस किती मऊसूर शिजलेत ते पण बघा। अशा झटपट आणि नवीन रेसिपीसाठी कुक बाय आशाला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेऊया।